गुंडा विरोधी पथक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवडची उल्लेखनीय कामगिरी। ए.जे. फर्निचर दुकान मालकावर फायरिंग करणाऱ्या बिश्नोई गँगच्या 3 आरोपींना हरिद्वार येथून घेतले ताब्यात। दिनांक 7 मे 2026 रोजी जगदीश भेराराम बिश्नोई यांचा भागीदार नामे अशोक कुमार बिश्नोई यास मोबाईल क्रमांक 912 310 3107 या मोबाईल धारकाने व्हॉट्सअप कॉलद्वारे 2 कोटी रुपये इतक्या रकमेची मागणी केली होती व ती खंडणी रक्कम न दिल्यास जीवे ठार करण्याची धमकी दिली होती। परंतु अशोक कुमार बिश्नोई याने नमूद मोबाईल धारक यास कोणताही प्रतिसाद दिला नाही व कोणतीही खंडणीची रक्कम दिली नाही, म्हणून दिनांक 15 मे 2026 रोजी 21 वाजताच्या सुमारास जगदीश भेराराम बिश्नोई हे त्याच्या फर्निचर मॉलच्या बाहेर बसलेले असताना वर नमूद वर्णाचे मोबाईल धारकाने जगदीश भेराराम बिश्नोई यांचे भागीदार अशोक कुमार बिश्नोई याने त्याला मागणी केलेली 2 कोटी रुपये खंडणी रक्कम न दिल्याने त्याचे सांगणे वरून 2 अनोळखी इस्मांनी मोटारसायकलवरून ए.जे. फर्निचर मॉल, कुदळे फार्म ताथवडे ते रावेत BRT रोड, समाधान हॉटेल जवळ पुनावळे तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी येऊन दोघांनी त्यांचेकडील पिस्तूलमधून जगदीश भेराराम बिश्नोई यांच्या दिशेने 5 ते 6 राऊंड फायर करून जगदीश भेराराम बिश्नोई यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, म्हणून मोबाईल धारक व 2 अनोळखी इसम यांच्या विरोधात रावेत पोलीस ठाणे गुन्हे क्रमांक 167 2026 भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 109, 308(3), 308(5), 308(7), 3(5) भारतीय हत्या कायदा कलम 325, 327 महापोलीस कायदा कलम 37(1), 3 सह 135 क्रिमिनल अमेंडमेंट कलम 3, 5 प्रमाणे तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याच्या समांतर तपास करणेबाबत माननीय पोलीस आयुक्त व माननीय सहपोलीस आयुक्त यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले। सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट देऊन तपासकामी 7 वेगवेगळ्या टीम बनवून त्यापैकी 2 टीम परराज्यात पाठवण्यात आल्या होत्या।